We are arrived at Mumbai. एवढा वेळ आम्ही खाली बसलो वेटिंग एरियामध्ये 3 तासासाठी. तिथे थोडंसं जेवण केलं, डिनर, आणि आता आम्ही आलो आहे मुंबई एअरपोर्टच्या टर्मिनल 2ला, सगळ्यात वरच्या फ्लोअरवर, आणि इथून आम्ही जाणार आहे दोहाला. आम्हाला ही फ्री बॅग भेटली आहे, लेदरची स्वीट, आणि त्यात खूप सारे स्नॅक्स महत्त्वाचे मटेरियल दिले आहे. आणि आता खूप रश चालू आहे, 3 घंट्यात फ्लाईट आहे, अजून चेक इन सुद्धा नाही झालं. आता आम्हाला आतमध्ये एंट्री दिली, पासपोर्ट आणि आधार कार्ड चेक करून. मुंबई एअरपोर्टला चेक इनची खूप लॉंग प्रोसेस होती आणि जास्त मोबाईल अलाउड नसतो. जेव्हा बी चेक इन करावं लागते त्या मोबाईल ते तिकडं बास्केटमध्ये जमा करावं लागतं. जॅकेट, सूटकेस, शूज, बेल्ट आणि मोबाईल फोन्स, इलेक्ट्रॉनिक्स सर्व, आणि मग नंतर ते आतमध्ये सोडतात. आणि वेटिंग बी खूप करावं लागली. तर मी व्लॉगमध्ये जास्त काही रेकॉर्ड नाही करू शकलो, पण मी जास्त क्लिप्स ट्राय केले तुम्हाला दाखवायचे. तर आता लगेच आम्ही डायरेक्टली वेटिंग एरियात वेट करून आम्ही जाणार कतार एअरवेजच्या एरोप्लेनमध्ये आणि निघणार दोहाला. कतार नाव ऐकून सगळीकडे पर्पल दिसतं. गिफ्ट दिला आहे, त्यात एक डायरी आहे, ट्रॅव्हल जर्नल, आणि एक पेन दिलेला आहे छोटासा. अजून एक हे स्टिकर्स बुक, अजून हे वाला दिलेलं
हे काय काय ओ हे हँडबँड आहे काहीतरी आणि छोटासा पेन. वाव, थँक्यू कतार एअरवेज. Baggage should be securely stowed in the overhead compartments or under the seats in front of you. Take care when opening overhead lockers, as items may fall out. In-flight entertainment monitors must be folded away. Please fasten your seatbelt for taxi, takeoff and landing. Insert the metal end into Three hours later. We are finally arrived at Doha of Qatar. Just आम्ही कतारला आलो. It's around it's 8:05 actually now in Doha, the capital of Qatar. Okay, and most importantly, the time will be 2:30. We will be having lunch in the lobby level. And the restaurant is Seasonal Taste. Of course, we will be in the lobby to direct you all to the areas. So you don't have to worry about it. So Seasonal Taste, the lunch will start as I said at 1 o'clock, and at about 2:30 after the lunch, we will then proceed to the coaches. Nothing like Dubai Village. It's very different. Okay, it's very different. And the camps that you see are much different. It's like a level above the beauty you see in Dubai. The camps you have those very dances. Very things are very high. Okay, so that's going to be after the view actually will be then going like normal to the camp, and we will be having some cocktail dinners and positive events. So this will go on till 8:30, and then from there we will come back to our hotel. So we will go to the second area. There are lifts. Okay, so yours is G7. Please write it down. Ayan, Abhishek, Chand. Yeah. Please write down the number to your family. G8. Balkrishna Tiwari. Deepika Ghanshyam Das Goyal. Yes. G10. Dhananjay Bhagwan Golande. Ganesh Dattu Wamare. G13. G13. Okay. Jahid Ali Shah. आपका है G14. G14. जितेंद्र फूलचंद बसोड़ी. महेश दत्तू हमारे. मोहम्मद शेख. नसीब अली शाह जी G18. रविंद्र जमनारा सोनी. रेणु तिवारी. G22. सागर प्रभाकर विचारे. संतोष कंचन सोनवानी. G24. वर्षा योगेश बकाली. विठल सावंत. मोहम्मद शेख ऐसे मोहम्मद फरीद शफुद्दीन शेख ऐसे मोहम्मद शेख. G17. G1. We proceed to the desert safari, which is a process which will take A few moments later. We are arrived at our Hotel Westin of Doha.
हॉटेलमधल्या सीजनल टेस्टला इथे आमचं ब्रेकफास्ट लंच डिनर दररोज इथेच राहील. जस्ट आम्ही आमच्या रूमला आलेलो आहे आणि पूर्ण आमच्या ग्रुपमधून आमचीच रूम सगळ्यात लार्ज होती आणि खूप लक्झरियस होती. माझा नेक्स्ट व्हिडिओ स्पेशली रूम टूरसाठी आहे कारण की खूप मोठी रूम आहे, तर तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवेलच मी नेक्स्ट व्लॉगला. तोपर्यंत बाय बाय अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.